नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम करणाऱ्या एका कंपनीला बनावट वटमुक्त्यार पत्राच्या आधारे भाडे करार पत्र करून दिल्याचं उघड झालंय। पन्हाळा तालुक्यातील दाणेवाडी इथं हा प्रकार घडलाय। या प्रकरणी जमीन मालकानं कोडोली पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यानुसार नागेश बागडी याला अटक करण्यात आली आहे। भाडे करार करून देणाऱ्या भागवत नलावडे याचा शोध सुरू आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम दाणेवाडी परिसरामध्ये सुरू आहे। मेगा इंजिनिअरिंग कंपनीला गटरचे मोल्ड बनवण्यासाठी खुल्या जागेची गरज होती। केरले इथल्या भागवत चंद्रकांत नलावडे यांनी खुल्या जागेचं भाडे करारपत्र करून दिलंय, पण ही जागा कोल्हापूर इथल्या जिजा महेश सावंत यांच्या मालकीची आहे। वटमुक्त्यार पत्राच्या आधारे परस्पर भाडे करार केल्याचं स्पष्ट झालंय। खोटं भाडे करार पत्र करून मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडून नलावडे यांनी 1,27,155 रुपये घेतले। या प्रकरणी जमीन मालक जिजा महेश सावंत यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार भागवत नलावडे आणि नागेश बागडी यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय। पोलिसांनी बागडी याला ताब्यात घेतलंय। बोगस वटमुक्त्यार प्रकरणाची नोटरी करणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय।